आज आम्ही असणारा या ठिकाणी सुरुवात करतो आहोत। त्याच्यानंतर असणारा कोतवाल गार्डनमध्ये कोतवालांच्या स्मृतींना असणारा आम्ही अभिवादन करणार। तिकडनं चेंबूरमध्ये शिवाजी महाराजांचा असणारा पुतळा आहे त्यांना असणारा पुष्पहार घालणार आणि दुपारी जे आहेत 3:30-4 वाजता हे आम्ही पुण्याला पोहोचणार आहोत। महात्मा फुलेंचा जो शाहूवाडा आहे ते शाहूवाड्याच्या ठिकाणी छोटीशी बैठक आहे आणि त्यानंतर साताऱ्यामधलं नायगाव जे आहे सावित्रीबाई फुलेंचं असणारं जन्मस्थान आहे तिथे वंदन करणार आणि कोल्हापूरला असणारा आम्ही या ठिकाणी मुक्काम करणार आहोत। दुसऱ्या दिवशी कोल्हापूरला शाहू महाराजांच्या स्मृतींना असणारा अभिवादन करून हा मार्च सुरुवात होईल। पाऊस मोठ्या प्रमाणात आहे याची जाणीव आहे आम्हाला। काही रस्ते बंद झालेत हेही आम्हाला त्याच्यातली जाणीव आहे, परंतु ओबीसी कार्यकर्त्यांचा जो उत्साह आहे हा मोठ्या प्रमाणात आहे। पाऊस असला तरी ही आपली यात्रा निघालीच पाहिजे असा निर्धार झालेला आहे आणि त्याच्यामुळे पावसातही हा लढा उभा आम्ही त्या ठिकाणी करतो। आणि महाराष्ट्रामध्ये जे एका प्रकारचं असणारं ओबीसीचं भीतीचं वातावरण जे आहे आणि दुसऱ्या बाजूस दंगली होण्याचं असणारं जे वातावरण आहे ते दंगलीचं वातावरण शांत करणं आणि ओबीसीना दिलासा देणं की आम्ही वंचित बहुजन आघाडी आपल्याबरोबर आहे ह्या दोन हेतूने असणारा शांतता प्रस्थापित करण्यासाठी हा मार्च त्या ठिकाणी निघतो अशी परिस्थिती आहे। जसं तुम्ही म्हणता की पाऊस अनेक ठिकाणी पुण्यात सुद्धा मोठा पाऊस पडतोय, मुंबईत सुद्धा पाऊस आहे। हो, कोल्हापूरला सगळेच रस्ते बंद झालेले आहेत, पण आमचा सांगलीला जाण्याचा जो रस्ता आहे हातकणंगलेमार्फत तो मोकळा अजून आहे आणि त्याच्यामुळे आम्ही आमचा रूट जो आहे कोल्हापूर हातकणंगले आणि सांगली मिरज असा जो आहे तो मोकळा आहे। मिरजेनंतरचं जे आहे वातावरण ते एवढं ज्याला म्हणता येईल पाऊस निश्चितपणे आहे, पण ज्या पद्धतीने कोल्हापूरमध्ये आहे, साताऱ्यामध्ये आहे, पुण्यात आहे, मुंबईत आहे त्या प्रमाणात तो नसल्यामुळे यात्रा ही कंटिन्यू आहे। नेत्यांना तुम्ही निमंत्रण दिले, पंकजा मुंडेंना दिले, शरद पवारांना दिले, छगन भुजबळांना आम्ही सगळ्यांनाच निमंत्रण दिले, कारण का हा येणार आहे काही सांगितलं ते अजून कोणाचंच आलेलं नाही। फक्त सोशल मीडियावरती छगन भुजबळ यांचं ट्विट आम्ही बघितलं आहे, शुभेच्छा त्यांनी दिलेल्या आहेत। अपेक्षा आम्ही करू की त्यांनी कुठे नाही कुठेतरी जॉईन व्हावं। सामाजिक संघटना त्याच्यानंतर बऱ्याच सामाजिक संघटना आहेत की ज्यांनी हा कंटिन्यू झाला पाहिजे। मी मगाशी जे म्हणालो कार्यकर्त्यांनी आहेत तेव्हा हा त्यांच्या आग्रहास्तवर असताना आम्ही हा कंटिन्यू करतोय अशी परिस्थिती। सर, एकीकडे आपण पाहतोय की मराठा ओबीसी वाद जो आहे तो संपूर्ण गावामध्ये धुमसत चाललेला आहे, एक लाईन तयार होते। दुसरीकडे सरकार म्हणते की सर्वपक्षीय बैठकीला विरोधी पक्षाने सुद्धा यायला हवं, पण ते येत नाही। शरद पवार म्हणतात की 225हून जास्त जागा आमच्या निवडून येतील विधानसभेमध्ये। हीच या शरद पवारांचं हे जे स्टेटमेंट आहे की 225 समाजाचे उमेदवार निवडून येतील, हा जो समाज हा जो शब्द त्यांनी जो वापरला त्यातून मला वाटतं वातावरण चिघळलं आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय। आणि आता ओबीसीनं असं वाटतंय की त्यावेळेस मला माहिती आहे कारण का मीच पुढाकार त्यावेळेसचा होता। व्ही.पी. सिंगांनी हा ज्यावेळेस निर्णय झाला हे करायचा, जॉर्ज फर्नांडिस असतील, मधु दंडवते असतील, चंद्रशेखर असतील, त्यावेळेस की हा निर्णय लागू करायचा असं झालं त्यावेळेस एका पक्षाला बोलण्यासाठी असणारं मी त्या ठिकाणी गेलो होतो आणि त्यांना आम्ही असणारं विनंती केली होती की हा सोशल इश्यू आहे, या सोशल इश्यूवरती असणारं सरकार पडते हे आम्हाला सरळ सरळ दिसतंय, पण सरकार पडण्याच्या अगोदर जर आपण असणारा हा निर्णयाला पाठिंबा दिला तर अधिक चांगला आहे। तर आमच्या त्यावेळेसच्या माहितीप्रमाणे दोन्हीही पक्षाने आम्ही पाठिंबा देणार नाही असं कळवलं होतं, देणार नाही असं त्यांनी त्यावेळेस म्हणालं होतं। आणि मग ह्याच्यातला मार्ग काय, तर मग एकच मार्ग आहे की पार्लमेंटमध्ये
मंडल कमिशन त्या काळच्याच 85च्या सरकारने मंजूर केले असं स्टेटमेंट केलं आहे. त्यालाच आधार धरून आपण असणारा GR काढावा असं त्यावेळेसचा निर्णय झाला आणि तो GR झाला. सुप्रीम कोर्टामध्ये इंदिरा गांधी सयानीच्या केसमध्ये GR मार्फत काढणं याच्यावरती असणारं कुठलंही भाष्य झालेलं नाही. पण त्या GRमधला जो आशय आहे की OBCचं आरक्षण ही घटनाशीर आहे का, तर त्याला असणारं इंदिरा सयानीच्या केसमध्ये असं सांगण्यात आलं की ते घटनेशीर आहे, घटनात्मक आहे आणि कायदेशीर आहे. परंतु GR मार्फत काढणं हा जो आहे, म्हणजे आत्ता जो खेळ चालला आहे मला असणारा जो दिसतोय तो की GR हा एमेंड केला जाऊ शकतो, GR हा स्टेसुद्धा केला जाऊ शकतो किंवा त्याच्यामध्ये बदलही केला जाऊ शकतो. ही जी आकडेवारी आता येते लोकसभेच्या निवडणुकीनंतर की आम्ही 225 हा जो आकडा त्या ठिकाणी आलेला आहे आणि लोकसभेमध्ये 31 गेलेले असणारी परिस्थिती आहे. मोदींचं सरकार आपण असताना बघितलं तर 22 ॲडिशनल मतं आहेत अशी परिस्थिती आहे. 22 कमी झाले तर त्यांचं सरकार कोसळतं आहे अशी परिस्थिती आहे. तर एका बाजूला हा 31चा जो खासदारांचा संख्या आहे ती, आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राच्या असेंब्लीमध्ये 225 आणून OBCंचंच आरक्षण बंद करायचं का, हाच या पुढच्या खेळ होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून आम्ही असणारा OBCना आता हे करतोय की निश्चय करा की हे आरक्षण जर वाचवायचं असेल तर OBCनी किमान 100 आमदार या विधानसभेमध्ये आणले पाहिजेत. म्हणजेच आरक्षणाची संकल्पना ही कायम राहते आणि ज्याला कोणाला आरक्षण मागायचं आहे त्याचाही रस्ता मोकळा राहतो अशी परिस्थिती आहे. तो हिंदी में जानना चाहते हैं, जिस प्रकार का बारिश हो रही है लगातार, किस तरीके से यात्रा का स्वरूप रहेगा और कैसे आगे बढ़ेगा? देखिए, आज के दिन की जो यात्रा है वो चैत्यभूमि से शुरुआत होगी. कोतवाल मैदान जो है वहाँ पर कोतवाल जी की पुतला है, उनका ही एक बड़ा योगदान है, उनको हम लोग नमन करेंगे. आगे जाते चेंबूर में जो शिवाजी महाराज का जो पुतला है वहाँ पर उनको फूलमाला चढ़ाएंगे और वहाँ से निकल के पूना जाएगी. पूना में महात्मा फुले का जो उनका मकान है उसको वाड़ा कहते हैं, वहाँ पर जाके हम लोग मत्था टेकेंगे और आगे जाके सातारा में नायगांव करके गांव है कि जहाँ सावित्रीबाई फुले का गांव है, वहाँ विज़िट करेंगे और आगे फिर जो है वो कोल्हापुर में जाके हम लोग रुकने वाले हैं. ये बात सही है कि बारिश है, लेकिन OBC के कार्यकर्ताओं का और संगठनों का इतना बड़ा उत्साह है कि उन्होंने कहा कि बारिश भी होने दो, हम लोग इसमें सहयोग होंगे और सहयोग देते रहेंगे इसमें. तो उनकी एक हौसला देखते हुए हम लोग ने बारिश होने के बाद भी ये यात्रा जो है ये चलती रहेगी. हम लोग ये जानते हैं कि बम्बई, पूना, सातारा, कोल्हापुर बारिश काफ़ी बड़ी पैमाने पर है, लेकिन सांगली, आधा सांगली हो, सोलापुर हो, उस्मानाबाद हो, उन ज़िलों में इतनी बारिश नहीं है कि जो बम्बई में है. इसलिए हमारा यात्रा जो है वो चलती रहेगी. सर, राजनीति की जा रही है, किसी प्रकार का सलूशन नहीं ला रही कोई भी पॉलिटिकल पार्टी. देखिए, इसमें मैं इसलिए ये कहूँगा कि यहाँ जो राजनीतिक दल दिखाई देते हैं अपने आप को भारतीय लोगों के प्रतिनिधि कहलाते हैं, लेकिन असली में उनका चेहरा जो है वो सामने आया हुआ है, वो अपने समाज के ही हित का सोचते हैं, आम लोगों का हित की सोचते नहीं. ऐसी एक परिस्थिति है. पार्टी चलाते हो तो आप इसके पक्ष में हो या ना हो, या जरांगे पाटिल इनकी जो मांग है कि OBC को, मराठा को OBC से आरक्षण मिलना चाहिए, इस पे आपके हाँ ये है या ना है, इसके बारे में मेरे ख्याल से पॉलिटिकल पार्टी ने क्लियर कट पोजीशन लेनी चाहिए. नहीं तो ये अपने समाज के ही नेता रहेंगे, देश के नेता नहीं हो जाएंगे. थैंक यू वेरी मच. चला.
आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.